नमस्कार. श्लोक 53. श्रुतिवि प्रतिपन्ना ते यदा स्थास्यति निश्चला समाधावचला बुद्धीस तदा योगमवाप्स्यसि. अर्थ: अनेक प्रकारचे मोहक भाषण श्रवण करून क्षुब्ध होऊन गेलेली बुद्धी जेव्हा निश्चित होऊन एकाग्रतेमध्ये स्थिर होईल, तेव्हाच तुला हा समत्व योग प्राप्त होईल. विवरण पाहूया. श्रुती म्हणजे वेदवचने किंवा अनेक लोकांकडून ऐकलेल्या अनेक गोष्टी. या गोष्टी इतक्या भिन्न भिन्न मतांच्या असतात की माणूस गोंधळूनच जातो. समर्थांनी मनोभत याचे वर्णन पुढील श्लोकात फार सुंदर केलेले आहे. समर्थ म्हणतात, बहुशास्त्र धुंडाळिता वाड आहे, जया निश्चयो एक तोही नपसाहे. मती भांडती शास्त्र बोधे विरोधे, गती खुंटती गती तुटली ज्ञान बोधे प्रबोधे. अशी शास्त्रे आणि शास्त्रकार यांचे विचार एकाशी दुसऱ्याचे अजिबात पटतच नाहीत. त्यांचे एकमत कधी होत नाही आणि या त्यांच्या वादविवादामुळेच सामान्य माणूस आणखीच गोंधळात पडतो. नक्की कोणाचे काय ऐकावे हे काही कळत नाही. अर्जुनाला सुद्धा धृतराष्ट्राने संजयाकरवी केलेला उपदेश ऐकूनच अशा प्रकारचा भ्रम झालेला आहे. मात्र अशा परिस्थितीत माणसाने थोडा विचार केला तर त्याचे लक्षात येईल की खरे काय आहे, नक्की कल्याणाचा विहित मार्ग कोणता आहे. यासाठी त्याने विविध मते ऐकणे बंद केले पाहिजे. पूर्वी ऐकलेल्या गोष्टीवर सुद्धा फार विचार करू नये. कसं असतं की आपण चौकामध्ये आल्यावर 4 रस्ते असतात. नेमके कोणत्या रस्त्याने जायचे ते आधी ठरवावे लागते आणि मगच त्या रस्त्यावरनं आपल्याला जावे लागते. त्याचप्रमाणे योग साधन करायचे ठरवले तर सर्वप्रथम मन संयमित करून इंद्रिय विषयापासून विरक्त होणे फार गरजेचे असते. असा अभ्यास केला तर बुद्धी स्थिर होईल आणि मगच समत्व योगाचे आचरण करता येईल. रणांगणावर असलेल्या अर्जुनाचे मन संजयाने धृतराष्ट्राचे वतीने केलेला उपदेश ऐकूनच चंचल झाले होते. तो स्वधर्माचा त्याग करून कर्तव्यापासून दूर जाऊ इच्छित होता. म्हणून भगवान अर्जुनाला मनाचे चांचल्य मालिन्य दूर करायला सांगत आहेत. ज्यामुळे अर्जुन शत्रूबद्दल उत्पन्न झालेले ममत्व विसरून आपले मन स्थिर करून विविध प्रकारचे मनात आलेले विचार बंद करेल आणि अशी निश्चल बुद्धी समाधीत स्थिर राहील व योग साध्य होईल. आता आपल्याला इथे असं वाटेल की आता इथे युद्ध करायला उभे राहिलेले आहेत, इथे समाधी काय आणि इथे योग काय. पण सर्वसाधारण आपल्याला योग म्हणजे आपलं जे कार्य काही जे करायचं आहे त्याच्याबद्दल निश्चित आपण एका विचारावर स्थिर राहून त्याप्रमाणे ते कार्य सिद्ध करायचं आहे आणि इथेच कर्माचा योग साध्य होईल असं भगवंत सांगत आहेत. श्रुती या शब्दाचा वेद व शास्त्रावर आधारित विविध विचार असा अर्थ आपण वर उद्धृत केला आहे. श्रुतीचा श्रोतव्य हे एकाच धातूपासून झालेले शब्द आहेत. त्याचा पुढील प्रमाणे अर्थ आहे. भोगांच्या वर्णनांचे श्रवण विविध मतानुसार लोक करत राहतात. यामध्ये विशेष करून पुराणातील कथा त्यावर आधारित जी निरूपणे कथाप्रवचनातून व्यक्त होतात त्यामध्ये स्वर्ग नरक यातील भोगांचे सविस्तर रसभरीत वर्णन केलेले आहे. स्वर्गाचे वर्णन ऐकून माणसाला असे वाटते की खरे सुख स्वर्गातच मिळते व खरे दुःख नरकात भोगायला लागते. यातूनच पापपुण्याच्या विविध कल्पना अस्तित्वात आल्या आणि ह्या अशा विविध कल्पना अनेक पुराण सांगणाऱ्या लोकांनी आणि कथा कीर्तन करणाऱ्या लोकांनी प्रवचनातून कीर्तनातून सर्व लोकांच्या मध्ये पसरवण्याचे काम केलेले आहे. आणि लोकांना मात्र मग त्या खऱ्या वाटू लागतात आणि मग असे मनात येते की ही पापे कुठे भोगणार किंवा स्वर्गात सुखात लोळत राहील अशी माणसाची मानसिकताच होऊ लागते. भगवंताने सांगितलेला निष्काम कर्मयोग
स्वधर्माचे आचरण किंवा यजुर्वेदातील तेन तेन त्यक्तेन भुंजिता म्हणजे त्यागाने भोगाचे उपभोग घेण्याची शिकवणच लोक विसरून गेले. मग खरे सुख त्यांना कसे बरे मिळणार? हृदयामध्ये असलेला सुखाचा आराम राम हा न आठवता विषयातील विविध सुखाचे मागे लागलेला माणूस आपली भोगाची तृष्णा तहान अधिक वाढवितच जातो. देण्याने त्यागाने सुद्धा सुख मिळते याची त्याला आठवण राहत नाही. म्हणून श्रुतीचा अजून एक अर्थ लक्षात घेतला पाहिजे, तो म्हणजे उपदेशाचे श्रवण, जे भगवंताने अर्जुनाला घडविले आहे. वरीलप्रमाणे भगवंतांनी समत्व योगाचा आणि कर्माची कुशलता साधण्यासाठी मन स्थिर करण्यास सांगितले आहे. ते ऐकून अर्जुन भगवंताला, बुद्धी स्थिर झाली तर काय काय होते? अशी स्थिर बुद्धी झालेला माणूस कसा असतो, तो कसा वागतो आणि त्याची लक्षणे तरी काय आहेत, असे तुम्ही मला सांगा, अशी विनंती करतो आणि ती आपण पुढील श्लोकात पाहूया. धन्यवाद.